वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगे तालुक्यातील पंचायत समितीमध्ये आपण बघू शकतो की हीच ते टुमदार अशी पंचायत समितीची इमारत आहे आणि या इमारतीच्या बाजूला लगेच लागलेलं हेच ते बीडीओ कार्यालय आहे आणि या टुमदार जी इमारत आहे या बाजूला अगदी हे परिसर सभोवताल ही गवतांचं वाढलेलं गवत इथून दिसून येत आहेत आणि चक्क या ठिकाणी आपण बघू शकतोय की मोठ्या प्रमाणात कचरा घाणीचा कचरा या ठिकाणी टाकलेला जातो। सोबतच चक्क पंचायत समितीच्या परिसरात दारूंच्या बाटल्याही फेकल्या जातात। त्यामुळे या पंचायत समितीच्या कार्यालयात कोण दारू पितोय हा प्रश्न मोठा उपस्थित होता। वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असताना या पंचायत समितीच्या कार्यालयात कुठून दारू येतो हा प्रश्न आता उपस्थित होत आहे आणि या ठिकाणी गटविकास अधिकाऱ्यांनी 1 वर्षांचा कार्यकाळ वाढवून घेतला आहे। आपण सोबतच बघू शकतोय की त्यांची वाहन जे आहे वाहन स्थळ हे बीडीओचं जे वाहन आहे ते या ठिकाणी ठेवले जातात, पण ये-जा करताना बीडीओच्या चक्क कॅबिनच्या मागे थर दिसून येत आहेत। अशा परिस्थितीत या पंचायत समितीमध्ये दारू आणतो तरी कोण आणि या दारू पितो तरी कोण? ज्या जिल्ह्यात महात्मा गांधीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती आपण दाखवू शकतो, या पंचायत समितीच्या कार्यालयात चक्क दारूंच्या मोठमोठ्या 1-1 लिटरांच्या बॉटल्या दिसून येत आहेत। त्यामुळे या अधिकारी मनमानी कर चालतोय का असा प्रश्न आता उपस्थित होत आहेत। कॅमेरामॅन धीरज सह भूपेश वारंगे, लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।